नमस्कार मंडळी. आम्हाला येणाऱ्या कमेंट्स आणि कॉल्स वरून हे तरी लक्षात येतं की तुम्हाला सुद्धा वाकडच्या या भूमकर चौकामधील डिकॅथलॉनच्या जवळच अगदी 1200 कापेटचा 3BHK हवाय, म्हणजेच मोठा फ्लॅट हवाय. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी या डिकॅथलॉन पासून डिकॅथलॉन रोड वरतीच 800 मीटरच्या डिस्टन्स वरती घेऊन आलेलो आहोत. एक्सक्लुझिव्ह 3BHK टावर मध्ये 3BHK प्रायव्हेट अपार्टमेंट, जिथे 3 बाल्कनीज, वॉक इन वॉर्डरोब सुद्धा आहे, व्हॅल्यू फॉर मनी सुद्धा आहे. आणि हा प्रायव्हेट अपार्टमेंट कसा आहे, इथे प्राइसिंग कशी जबरदस्त आहे, ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरच कळेल. चला तर मग एक्सपिरियन्स करूया हा 3BHK प्रायव्हेट अपार्टमेंट ग्रँडियर. तुम्हाला माहिती आहे का, मंदिराला गाभारा का महत्वाचा असतो? कारण मुख्य ऊर्जा स्रोत अर्थात गर्भगृहात जायच्या अगोदर आपण स्थिर झालो पाहिजे, आपल्याला त्या एनर्जीचा एक प्रभाव जाणवला पाहिजे म्हणून. आणि घर सुद्धा मंदिरापेक्षा कमी नसतं ना. म्हणूनच तुम्हाला या लक्झुरियस प्रोजेक्ट मध्ये तुमच्या प्रायव्हेट अपार्टमेंटच्या बाहेर एक्सटर्नल लॉबी सुद्धा तशीच मोठी आणि सुंदर मिळणार आहे. मग तुम्ही ती अशीच डिझाईन करू शकता. आणि हो, आपलं जे घर आहे ते प्रायव्हेट अपार्टमेंट काय, तर इथे पर फ्लोर 4 फ्लॅट्स आहेत, 3 साइडेड ओपन आहेत, कुठलीही वॉल शेअरिंग नाहीये. आणि त्यामुळेच आपण याला प्रायव्हेट अपार्टमेंट म्हणतोय, जिथे अगदी बंगलो सारखा फील आहे. चला मग बघूया इथे आपल्याला असं काय मिळणार आहे. तर सुरुवात होते या 8 फूट उंचीच्या जबरदस्त अशा डोर पासून, जो तुम्हाला सेफ्टी सहित एका ग्रँडनेसचा अनुभव, जिथे तुम्हाला डिजिटल डोर लॉक मिळणार आहे आणि व्हिडिओ डोरबेल सुद्धा मिळणार आहे. पण खरी मजा तर आत आहे. चला बघूया. बघताय तुम्ही, घराच्या बाहेर पण लॉबी आणि आतमध्ये पण लॉबी. यामुळे एकतर आपली प्रायव्हसी तर मेंटेन राहतेच, पण घरामध्ये आल्यानंतर लॉबीमुळे आणखीन जास्त एक पॉझिटिव्ह वाईब येते. आणि तुम्हाला खरं सांगायला गेलं तर या संपूर्ण घरामध्येच अतिशय पॉझिटिव्ह अशी वाईब आहे. खूप जास्त प्रसन्न वाटतंय. आणि ती प्रसन्नता, तो लक्झुरीनेस इथल्या स्पेसमुळे आहे. किती स्पेशियस आहे हे सगळं. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा तुम्ही ऑब्झर्व कराल, हे संपूर्ण घर बघताना तिथलं इंटेरियर आहे ना, ते खूप डिसेंट आणि क्लासी कलर्समध्ये डिझाईन केलेलं आहे. प्रत्यक्ष येऊन बघाल तेव्हाही तुम्हाला तेवढीच मजा येणार आहे. आणि जर तुम्ही तुमच्या घराचं सुद्धा इंटेरियर करण्याचा विचार करत असाल तर इथून इन्स्पायर होऊ शकता आणि अगदी त्याच गोष्टीनुसार तुम्ही अगदी तुमचं घर डिझाईन करू शकता. किती सुंदर दिसतोय हा सोफा. तसा इथे एल शेप सुद्धा डिझाईन करता येऊ शकतो, पण प्रत्यक्षपणे आता जो हा सोफा डिझाईन केलेला आहे तो खरा भारी दिसतोय. इव्हन टीव्ही युनिटसाठी जी डेडिकेटेड वॉल असणार आहे, अगदी प्रसन्न अशी इथे सूर्यप्रकाश आणि हवेची खेळती अशी चाहूल राहणार आहे. आणि ती कशामुळे, तर इथल्या बाल्कनीमुळे. बाल्कनी पण छानच आहे हो. चला आता बघूया. या लिव्हिंग एरियाच्या बाल्कनीची खास आणि महत्वाची बाब कुठली आहे माहिती आहे का? तर ही बाल्कनी तुमची पूर्व किंवा पश्चिम दिशेला फेसिंग असणार आहे. त्यामुळे पूर्णतः सकाळचा संध्याकाळचा सूर्यप्रकाश घरामध्ये येणार आहे. आणि यामागची आणखी एक गोष्ट म्हणजे, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या संस्कृतीमध्ये सूर्याला जल का अर्पण करतात. त्यामागे शास्त्र आहे की त्या जलामधून आपल्याला मिळणारे जे सूर्यकिरण आहेत त्यातून आपलं व्हिटॅमिन डी ची पूर्तता होते. आपल्यासाठी ते खूप जास्त आरोग्यदायी असतं. आणि सूर्यदेवाला सुद्धा जल अर्पण केलं जातं. 3 साइडेड कवर्ड असणार आहे. सेफ्टीसाठी या मेटॅलिक ग्रिल्स दिलेल्या आहेत, स्ट्रॉंग अशा. खूप सुंदर बाल्कनी. आणि या बाल्कनीतून दिसणारा व्ह्यू सुद्धा तेवढाच सुंदर. अगदी समोरचा रोड सुद्धा दिसेल तुम्हाला. इव्हन अमेनिटीज सुद्धा दिसणार आहेत, कारण तुम्हाला इथे अगदी 40+ अल्ट्रा लक्झुरियस अमेनिटीज मिळणार आहेत. एवढा भारी प्रोजेक्ट आहे म्हटल्यानंतर, 4 एकरचा प्रोजेक्ट आहे म्हटल्यानंतर, इथे अमेनिटीज सुद्धा तशाच वर्ल्ड क्लास असतील ना. म्हणजे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिमनिझम, किड्स प्ले एरिया, त्याचबरोबर भरपूर असे स्पेस आहेत जे तुम्हाला अमेनिटीज मध्ये यूज करता येणार आहेत. तुमची लहान मुलं किंवा आई बाबा सुद्धा जर खाली अमेनिटीज मध्ये असतील तर तुम्हाला इथून वरतून बघता येणार आहे. तशी खूप हाय राईज टावर्स असणार आहेत, त्यामुळं खरंच मजा येणार आहे. तर मग तुम्हाला सुद्धा बाल्कनी आवडली का नाही, नक्कीच आम्हाला सांगा. मला तर फार जास्त आवडली. आता आणखी एक मुद्देसूद बाब तुम्हाला इथे सांगायची झाली तर एक्झॅक्टली एक्सक्लुझिव्ह 3BHK म्हणजे फक्त 3BHKच्या टावरमध्ये राहण्याचा नेमका फायदा काय? तर हे बघा, सगळी कम्युनिटी जी आहे, अर्थात सगळे लोक फक्त 3BHK वाले इथे राहतील. क्लास मेंटेन राहील, तुम्हाला अम्युनिटीज तशा मिळतील, फील तसा असेल. पर फ्लोर 4 फ्लॅट्स तर ऑलरेडी आहेतच, पण त्यातही एक्सक्लुझिव्ह फील वेगळाच असतो. आणि खरंच
खूप सुंदर असा फ्लॅट आहे, अगदी जसा ऐकायला 3 BHK हवा असतो ना तसा 3 BHK बनवलाय. अगदी सेपरेट असा डायनिंग एरिया इथे तुम्हाला देण्यात आलेला आहे. अगदी अँपल स्पेस तुम्हाला इथे बघायला मिळून जातो. तरीही इथे खूप जास्त स्पेस मोकळा तुम्हाला दिसतोय. टाईल्स ज्या आहेत त्या इथे तुम्हाला 2.5x6 साईजच्या मिळणार आहेत, त्यामुळे अजून जास्त भव्यता तुम्हाला घरामध्ये दिसते. इव्हन किचन सुद्धा बघा, किचन सुद्धा फार जास्त मोठे आहे. तुमच्या होम मिनिस्टरला नक्कीच आवडेल. प्रत्यक्ष इथे घेऊन या, त्यांना हे घर दाखवा आणि किचन जर त्यांना आवडत असेल तर अर्थात संपूर्ण घरच ओके झालेलं आहे. वास्तूनुसार संपूर्ण घर हे डिझाईन करण्यात आलेलं आहे. एल शेपमध्ये तुम्हाला इथे तुमचा हा इंजिनियर्ड ग्रेनाइटचा प्लॅटफॉर्म दिसतोय. जागोजागी स्विचबोर्ड कनेक्शन्स आहेत. तुम्ही बघू शकता की इथे तसं मिनिमलिस्टिक हे जे इंटेरियर आहे ते डिझाईन केलेलं आहे. तुम्ही असं डिझाईन करू शकता. फ्रीजसाठी स्पेस तर दिलेलाच आहे. इव्हन या किचन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला इथे एक सिंक बघायला मिळतो फॉर दी कुकिंग अँड युटेन्सिल्स. मागची विंडो ओपन टू स्काय आहे आणि त्याचबरोबर हा तुमचा इन्क्लोज ड्राय एरिया इथे असणार आहे. सोबतच हा जो स्पेस आहे ना, हा स्पेस मला असं वाटतं की पूजा स्पेससाठी सुद्धा तुम्ही डिझाईन करू शकता किंवा मग जिथे तुम्हाला वास्तूनुसार योग्य वाटते तिथे तुम्हाला डिझाईन करता येणार. या घराचे लेआउट एवढं युनिक आणि सुंदर आहे ना, मला खूप जास्त आवडलंय. म्हणजे असंच म्हणायचं म्हणून म्हणत नाही, तुम्ही याल आणि बघाल तेव्हा तुम्हालाही तसंच आवडणार आहे. आणि इथलं या पेंटिंग्स, इथले शँडलर्स, सर्व काही तेवढंच भारी वाटतं. हा स्पेस बघा, अगदी इथे ज्या बेडरूम्स आहेत त्या बेडरूम्सला तुम्ही इथे इन्क्लूड करून जर बघायला गेलं तर खूप प्रॉपरली असं इथे डिझाईन करण्यात आलेलं आहे. तुमच्या मुलांच्या बेडरूमपासून मास्टर बेडरूमपर्यंत वॉक इन वॉर्डरोब म्हणा की काही म्हणा. पण मला कन्फ्युजन कुठे झालं माहिती आहे का, नेमकी मास्टर बेडरूम कुठली आहे? कारण का अहो इथे मास्टर बेडरूम दोन्ही वाटतात. आता त्याचं कारण तुम्हाला बघितल्यावर कळेल. पण त्यापूर्वी आपण एक काम करूया. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला लेआउट बघायचंय आणि कन्फ्युजन दूर करायचं आहे त्यासाठी खाली व्हॉट्सॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ती लिंक अगदी सोपी आहे. म्हणजे बघा, डिस्क्रिप्शन उघडायचं, त्या लिंकवरती क्लिक करायचं, मग लगेच आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टला मेसेज जातो. ते तुम्हाला व्हॉट्सअपवरती कनेक्ट करतात आणि याचे फ्लोअर प्लॅन्स, युनिट प्लॅन्स, लेआउट सगळं पाठवून देतात. म्हणजे काय होईल, घरी बसल्या बसल्या तुम्ही वास्तूनुसार आहे की नाही, कुठे नेमकी पूर्व दिशा कुठे, पश्चिम दिशा कुठे, उत्तर कुठे, दक्षिण, सगळं काही बघू शकता, घर चेक करू शकता घरी बसूनच. म्हणूनच आम्ही एवढे छान व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो ना. आणि आणखी काही प्रश्न असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेलाच आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि हो, आत्ताच सांगतोय, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे सुंदर सुंदर घरांचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचायला हवे की नाही. प्रोजेक्ट प्री लॉन्चमध्ये आहे. खूप छान अपॉर्च्युनिटीज, ऑफर्स असणार आहेत. आणि हो, आता आपण एक काम करूया, थोडंसं इथे आतमध्ये जाऊन तुमच्या मुलांची बेडरूम बघूया ना, कारण तिथले कलर्स खूप छान आहेत. आता तुम्ही पण बघा आणि सांगा खरंच किती भारी वाटतायत ना हे कलर्स. हा ग्रे बॅकग्राऊंड, त्यावरती हा पॉट असा सुंदर कलर आणि किती क्यूट बेड डिझाईन केलेला आहे. इव्हन इकडे या आणि बघा, हे कवर्ड कसलं भारी वाटतं ना. म्हणजे अगदी वाटते प्रॉपर मुलांची बेडरूम आहे. म्हणजे ते बॉक्सिंग ग्लव्ज असू द्या किंवा इथे रॅकेट्स ठेवलेले आहेत, बॅडमिंटनचे जर्सी वगैरे, फुटबॉल बॅट्स, भारी वाटते. जेव्हा तुमच्यासोबत इथे व्हिजिटला मुलं येतील ना, ते नक्कीच उघडून म्हणतील मला तो बॉल हवा आहे, ते ग्लव्स हवे आहेत, काय काय हवं आहे. आणि त्यांना मजा येईल इथे बघताना. इंटरेस्टिंग आहे, छान आहे. आणि बघा ना, स्पेस सुद्धा तेवढाच जास्त आहे. या बाजूला तुम्हाला ही फुल लेंथ विंडो मिळणार आहे. फुल लेंथ विंडो म्हणजे घाबरायची गरज नाही. इथे खालच्या बाजूने हाफ साईड क्लोज असणार आहे, वरच्या बाजूला ते हाफ साईड ओपन होतं. मस्किटो मेश आहे. पूर्णपणे मुलांची सेफ्टी, त्यांना प्रॉपर येणारी फ्रेश हवा, सनलाईट, सगळ्या गोष्टी छान आहेत आणि खरंच मोठ्या आहेत. इथली प्रत्येक बेडरूम तेवढी स्पेशियस आहे बरं का. आणि हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय. आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर इथलं जे कॉमन वॉशरूम आहे ते सुद्धा अगदी मोठं मिळून जातं. जॅग्वारचे सिटी सॅनिटरी फिटिंग्स या संपूर्ण घरातील वॉशरूम्समध्ये तुम्हाला मिळणार आहे. कॉमन वॉश बेसिन एरिया अगदी प्रॉपर असं डिझाईन करण्यात आलेलं आहे. सगळीकडे कसं असतं, ॲडजस्टमेंट करून कुठेतरी डिझाईन करतात, पण इथे मला असं वाटतं की प्रॉपर डिझाईन करण्यात आलेले. तुमच्या सोयीनुसार सर्व काही इथे आहे. खरंच भारी वाटतंय ना. बरं, आता तुम्हीच मला सांगा की या दोन्हीपैकी कुठली बेडरूम अगोदर बघायची. म्हणजे तुम्ही सांगाल हो, पण मी जी दाखवणार आहे तीच अगोदर आपण बघणार आहे ना. पण माझी इच्छा आहे अगोदर आपण ही बेडरूम बघू. तिकडे एक तुमच्यासाठी सरप्राईज ठेवले, ते तेवढंच जपून ठेवूया. पण तुम्ही गेस करा, लगेच कमेंटमध्ये सांगा नेमकी तुम्हाला कुठली अगदी प्रॉपर अशी इथली मास्टर बेडरूम वाटते. चला, अँड वेलकम टू दी फर्स्ट मास्टर बेडरूम विथ दिस लॉबी. लॉबी असणं महत्त्वाचं आहे. प्रायव्हसी असली पाहिजे. बेडरूम म्हणजे शांतता. अगदी आपल्याला तिथे आपला मी टाईम भेटला पाहिजे. आणि ही खरंच गेस्टसाठी म्हणा किंवा तुमच्या पॅरेंट्ससाठी खूप जास्त कन्व्हिनियंट बेडरूम आहे. मी तर असं म्हणेन आईबाबांची बेडरूम.
छान वाटतं ना ऐकायला. आई बाबांची बेडरूम म्हणजे आपल्या आई बाबांना सुद्धा तेवढंच जास्त महत्त्व देणं आणि त्यांच्यासाठी अशी सुंदर बेडरूम डिझाईन करणं, त्यात एक वेगळाच आनंद आहे. हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. आता प्रत्येकाचा विचार प्रत्येकाकडे, पण खरंच फार जास्त स्पेशियस आणि सुंदर वाटते हे बेडरूम. इकडे येऊन बघा, इथे तुम्हाला या बाजूला विंडो देण्यात आलेली आणि त्या बेडरूममध्ये त्या बाजूला. आता इकडे विंडो, इकडे बाल्कनी, तिकडे विंडो, किचनची विंडो सुद्धा ओपन, त्या बाजूला सुद्धा बाल्कनी, कारण 3 साइडेड ओपन फ्लॅट्स आहेत. अगदी प्रॉपर असं वॉर्डरोब बेड डिझाईन करून सुद्धा खूप जास्त स्पेस आहे. या बेडरूमच्या वैभवामध्ये भर घालण्यासाठी इथे तुम्हाला एक जबरदस्त अशी बाल्कनी तर देण्यात आलेलीच आहे, ती पण भारी आहे बरं का. वा, आपण या सॅम्पल फ्लॅटच्या बाल्कनीत आहोत, तरी आत्ताच किती छान सूर्यप्रकाश येतो ना इथे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या ऍक्च्युअल बाल्कनीमध्ये असाल तेव्हा सुद्धा किती भारी फील येईल. एल शेपमध्ये इथे या मेटलिक ग्रिल्स आहेत, सेम फीचर्सची ऑलमोस्ट बाल्कनी, 3 साइडेड कव्हर आणि बेडरूमची बाल्कनी असून सुद्धा एवढी जास्त मोठी, म्हणूनच तर मोठा कार्पेट आहे. आणि बघा आता वाटतेय की नाही एकदम प्रॉपर अशी मास्टर बेडरूम आहेच भारी हो. काय मग हरवलात ना हे संपूर्ण घर बघून, इथला स्पेस बघून, किती स्पेशियस आणि प्रत्येक बेडरूमच एवढी स्पेशियस आहे बरं का इथे. आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला म्हटलं होतं, कमेंट करा की तुम्हाला ही मास्टर बेडरूम वाटतेय की नाही. तर नक्कीच तुम्ही कमेंट केली असेल. आपण बघूया इथलं हे अटॅच्ड असं वॉशरूम. हे वॉशरूम अगदी स्पेशियस आहे. जसं बेडरूम स्पेशियस तसं वॉशरूम पण स्पेशियस. सेम प्रीमियम ब्रँड फिटिंग्स तुम्हाला इथे मिळणार आहेत. आणि पुन्हा एकदा या घराच्या मध्यवर्ती ठिकाणी सेंट्रल लोकेशनला आपण आलेलो आहोत. पण खरं सांगतो, मी जेव्हा पहिल्यांदा इथे फ्लॅट बघायला आलो ना, तेव्हा दोन्ही बेडरूम मधून खरंच मी कन्फ्यूज झालो होतो. अरे मास्टर बेडरूम तर ही, मग ती काय आहे? तर अर्थात इथे गेल्यानंतर तुम्हाला कळेल की इथे एक्स्ट्रा काय मिळणार आहे, भारी काय मिळणार आहे. चला आता तुम्ही म्हणाल सरप्राईज नेमकं काय असं गुपित आहे या बेडरूम मध्ये? दाखवतो, सांगतो, पण त्या अगोदर जरा ही बेडरूम तर बघून घ्या, किती स्पेशियस आहे ना. आणि म्हटल्याप्रमाणे हे बघा, इथे सुद्धा विंडो आहे, त्या बाजूला सुद्धा विंडो होती. प्रॉपर घरामध्ये क्रॉस व्हेंटिलेशन, या बाजूला बाल्कनी, तिकडे पण बाल्कनी, 3 साइडेड ओपन आहे ना. आणि मला आवडली गोष्ट म्हणजे ही वाली जी चेअर आहे ना, ही ठेवलेली मला असं फार आवडतं माहिती. बेडरूम मध्ये ना एक असा स्पेस असला पाहिजे, तिथे घरी आल्यानंतर रिलॅक्स बसता यावं. आणि मीही जसं तुम्ही आत्ता व्हिडिओ बघत बघताय तसं मीही इथे आल्यानंतर ही वस्तू आल्यावरच हातात घेऊन बघितली. म्हणजे छान आहे, अँटिक पीस आहे, थोडंसं वेगळं वाटतं बघायला. तशी बेडरूम पण स्पेशियस आहे. आणि या आता तुम्हाला इथला वॉक इन वॉर्डरोब दाखवतो, जो तुमच्यासाठी सरप्राईज म्हणून एवढा वेळ झाला वाट बघत ठेवला होता. बघा ना, मस्त आहे की नाही. 3 BHK म्हटल्यानंतर वॉक इन वॉर्डरोब असला की आणखी जास्त प्रीमियम फील येतो. आणि असे स्पेशियस प्रीमियम वॉशरूम आणि स्पेशियस बेडरूम सुद्धा, म्हणजे अर्थात कमालच आहे. मला पर्सनली हा संपूर्ण प्रोजेक्टच एवढा आवडला आहे. प्राइसिंग म्हणा, लोकेशन म्हणा, किंवा इथले स्पेशियस बेडरूम, लेआउट, सर्व काही उत्तम आहे. आणि तशीच आता आपण ही तुमची शेवटची आणि तिसरी बाल्कनी सुद्धा बघूया ना. किती छान वाटतं ना जेव्हा आपल्या घरातील प्रत्येक बेडरूमला आपल्याला बाल्कनी मिळून जाते. म्हणून तर या घरामध्ये आपल्याला 3 बाल्कनीज आणि ही तिसरी बाल्कनी आहे. किती छान आहे. इथेही सेम फीचर्स आहेत बरं का. सगळ्या बाल्कनीज तशाच मोठ्या आहेत. लिव्हिंगची तशी जरा जास्त मोठी आहे, पण मास्टर बेडरूम असून सुद्धा एवढ्या स्पेशियस बाल्कनीज अप्रतिम आहे ना. हे तुम्ही सुद्धा तुमचे छंद इथे जोपासू शकता. खूप सुंदर आहे, खूप मन भरलं हे संपूर्ण घर बघून. खरं आहे ना. बघितलं मग तुम्ही हे संपूर्ण. आता हे घर सुद्धा तुमच्या मनामध्ये घर करून गेलं ना, कारण बंगलो सारखा फील, अगदी प्रायव्हेट अपार्टमेंट, प्रत्येक स्पेस तेवढाच आयडियली आणि विचार करून डिझाईन केलेला, तेवढीच जास्त लक्झरी, प्रीमियमनेस, सर्व काही आहे इथे खरंच. आणि तुम्हाला माहिती आहे याचा कार्पेट एरिया 1300+ आहे. तो एक्झॅक्ट जाणून घ्यायचा आहे तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. आणि हो, या नंबरवरती कॉल करा, सगळी माहिती मिळेल. पण कसं होतं ना, बऱ्याच वेळेस आम्हाला कमेंट्स येतात, प्राइसिंग सांगा, प्राइसिंग असेल आमच्या बजेटमध्ये असेल तर आम्ही लगेच कॉल करू. तर म्हणूनच आत्ता तुम्हाला प्राइसिंग सांगतोय. भूमकर चौकातून फक्त 800 मीटरच्या डिस्टन्सवरती असून सुद्धा एवढं प्राईम लोकेशन, एक्सक्लुझिव्ह टावर, 3 BHK, 1300+ कार्पेट, तरी ही प्राइसिंग 1.59 CR ऑल इन्क्लुझिव्ह पासून, म्हणजे 1,59,00,000 रुपये ऑल इन्क्लुझिव्ह प्राइसिंग. म्हणजे भारी डील आहे ना. आणि प्रोजेक्ट तसं मी सांगितल्याप्रमाणे प्री लॉन्च मध्येच आहे. हे टावर अजून लॉन्च झालेलं नाही. इथे टोकन सुरू आहेत, त्यामुळे लवकर या, टोकन करा. असे जे ऑप्शन्स आहेत ना,
जे वाकडमध्ये भूमकर चौकाच्या जवळ तातवडे सारख्या लोकेशनला आहे, आजकाल प्री लॉन्च मध्ये सोल्ड आउट होऊन जातात आणि नंतर आलात तर मग मनासारखं तुम्हाला युनिट मिळत नाही, मनासारखा फ्लोअर मिळत नाही, मग वास्तू कंप्लायंट नसतात, ऑप्शन कमी असतात, चूज करता येत नाही, असे बरेचसे प्रॉब्लेम्स येतात. म्हणून म्हणतोय लगेच या नंबरवरती कॉल करा किंवा खाली दिलेल्या त्या डिस्क्रिप्शन मधल्या व्हॉट्सअप लिंकवरती क्लिक करा, कनेक्ट व्हा, या बघा. कारण बघायला काही लागत नाही, आम्ही कॅब फॅसिलिटी सुद्धा तुम्हाला फ्री देतोय. त्यामुळे लवकर या आणि लगेच याच विकेंडला येऊन बघा, मजा येणार आहे. फार जास्त भारी प्रोजेक्ट आहे, सगळंच भारी आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही मगाशी सांगितल्याप्रमाणे सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता तुमच्या असणाऱ्या गेट सेट असेट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आमचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचावेत म्हणूनच बेल आयकन दाबायला तर अजिबात विसरू नका. मंडळी, भेटूया अशाच एका जबरदस्त व्हिडिओ सोबत एका भारी लोकेशनवरती. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.